नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा सुयोग पाध्ये यांनी शेअर केलेली. मालकानं बैलासमोर गव्हाणीत पेंडीचा पीळ मोकळा केला तसा रवंथ करत बसलेला बैल उठून उभा राहिला. मालक गोठ्याच्या बाहेर गेल्याची खात्री करून बकरं आत शिरलं. आडव्या मेढीवर गोठ्यात तपश्चर्या करत बसलेलं कोंबडं उडी मारून गव्हाणीत येऊन बसलं. इकडे तिकडे बघत एक उंदीर गव्हाणीत येऊन बसला. आणि मग काय, रोजचीच या सगळ्या मित्रांची गोलमेज परिषद सुरू झाली. सुखदुःखाच्या गप्पा मारत बैल कडब्याच्या पेंडीतली चिपाडं, पान पान शोधून बकरं, एक दुसरं राहिलेलं कणीस शोधत कोंबडं, तर गव्हाणीत पडलेले ज्वारीचे दाणे आणि सुग्रासवर उंदीर ताव मारण्यात दंग झाले होते. अगदी दृष्ट लागावी अशा एकीत हे चौघेही आनंदानं जगत होते. चारही जण अगदी जिवलग मित्र होत्या. वेगवेगळ्या संवर्गातल्या असले ना तरी शेवटी प्राणीच होते ते. एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार होते. सकाळची न्याहारी आटोपली आणि उंदीर नित्याप्रमाणे घराची परिक्रमा करायला निघाला. मित्रांच्या संगतीमुळे मालकाला त्रास होईल असं तो अजिबात वागत नव्हता. पण आज त्याला अचानक एक धक्का बसला. तो थरथर कापायला लागला. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. अहो, एक उंदीर दिसतोय. कुठं काही नुकसान नाही, पण त्याचा वेळीच बंदोबस्त करा. ओसरीत पेपर वाचत बसलेल्या मालकाच्या हातात चहाचा कप टेकवत मालकीणबाई बोललेल्या उंदरानं ऐकलं होतं. अगं व्हाय की, म्या पण त्याला पाहिलंय. आज बाजारातून येताना पिंजरा घेऊन येतो. उंदीर भेदरला, परिक्रमा विसरला आणि थेट गोठ्यात मित्रांकडे धाव घेतली. गोठ्यात फक्त कोंबडा होता. दादा दादा, काय झालं रे, एवढी काय धाप लागली? एखादा बोक्या लागला का पाठी तुझ्या? कोंबडा हसतच बोलला. नाही, पण मालक माझ्यासाठी पिंजरा आणणार आहे, त्याच्या तोंडून ऐकून आलोय. उंदीर आवंडा गिळत बोलला. मग भाऊ, मला वाचवा ना, आर्त स्वरात उंदीर बोलत होता. नाही भाऊ, पिंजरा तुझ्यासाठी आहे आणि समस्या पण तुझीच आहे. आता तूच निपट. कोंबड्याने अंग झटकलं. पडलेल्या चेहऱ्यानिशी उंदीर आपली समस्या घेऊन गोठ्याबाहेर चरत असलेल्या बकऱ्याकडे गेल्या. लावू दे मालकाला पिंजरा, त्यानं काय होतंय. तू जाऊ नको फक्त पिंजऱ्यात. चिल्लर गोष्टींसाठी माझा वेळ नको खाऊ. तू ना तुझं कोडो तूच सोडो, पुन्हा त्रास देऊ नको. खाडकन तोंडात चपराक बसल्यावर जसा चेहरा होतो ना, अगदी तसाच चेहरा घेऊन तो शेतात चरत असलेल्या अनुभवी वयस्कर बैलाच्या दिशेनं आपल्या सगळ्या अपेक्षा घेऊन धावला. बैलानं त्याची सगळी समस्या ऐकली. त्याचं कसं आहे उंदीर भाऊ, मी आहे पाळीव आणि त्यात मालकाच्या दावणीला बांधलेला. तुला मदत करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे, पण थोडं अवघड वाटतंय. बैलाची ही प्रतिक्रिया ऐकून आता उंदराचा मैत्रीवरचा विश्वासच उठला. संध्याकाळ झाली. मालक गोठ्यात शिरले. मालकीण मागेच होती. मालकाच्या हातात उंदराचा पिंजरा होता. मालकिणीच्या सांगण्यावरून त्यानं तो दगडाच्या पवळीला असलेल्या भगदाडाजवळ लावला. उंदराची यायजायची वाट तर तीच होती. पिंजरा लावून मालक मालकीण निघून गेले. उंदरानं गव्हाणीच्या साक्षीनं सर्वांसमोर एक आर्त मागणी केली. तुम्ही माझे सगळे आधारस्तंभ आहात, मित्र आहात. माझ्यावर आज संकट ओढवले, उद्या तुमच्यावरही ओढवू शकतं. मला मदत करा ना रे, मला वाचवा. पण त्याला हे तिघेही जण अगदी हेतू पुरस्सर टाळत होते. हताश आणि निराश होऊन उंदीर निघाला. पवळीच्या भगदाडाजवळ लावलेल्या पिंजऱ्याकडे हताश नजरेनं बघत आणि कालपर्यंत एका संघटनेत, एकीत आणि समूहात असणाऱ्या बळाबद्दल चर्चा करणाऱ्यांनी समस्या तुझी आहे आणि उपाय तूच शोध असा उपदेश करत अनेक दिवसांची मैत्री क्षणात तोडली होती. दावणीतले पाळीव आणि हा उपरा असे दोन भाग स्पष्ट झाले होते. उंदरानं जागा बदलली. मेढीवर तुराट्यांच्या काड्यावर गवत अंथरून तो तिथे झोपायला लागला. तशी पडण्याची भीती होती, पण पिंजऱ्यात अडकून पडण्यापेक्षा हे बरं. रात्र झाली. अचानक गोठ्यातून खडखड असा आवाज येत असल्यानं मालकीणबाई आल्या. नक्की पिंजऱ्यात उंदीर अडकला असेल. गोठ्यात आल्या. थोडासा अंधार असल्यानं काही दिसत नव्हतं. अंदाज बांधत सकाळी ठेवलेल्या पिंजऱ्याच्या दिशेनं पुढे सरकल्या. जिकडे हालचाल जाणवत होती तिकडे पिंजरा थोडासा अस्पष्ट दिसला. म्हणून तिनं तो पिंजरा उचलला आणि तितक्यात काहीतरी चावल्याची जाणीव झाली आणि तिनं पिंजरा फेकून दिला.
अर्धवट आत आणि अर्धवट बाहेर अशा अवस्थेत विषारी साप अडकला होता. मालकीण आता दवाखान्यात भरती झाली. मालकानं तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. खूप पैसा लावला. खूप दिवस निघून गेले. मालकीण दवाखान्यात आणि मालक दिवाळखोर झाला. एक दिवस मालक गोठ्यात शिरला. त्याच्या मागोमाग एक माणूस. मालकानं कोंबड्याला आवाज दिला आणि पकडलं. बरोबर आलेल्या माणसाशी सौदा करून त्याच्या हवाली केलं. अत्यंत हताश नजरेनं मित्रांकडे बघत जीवाचा आकांड तांडव करत कोंबड्यानं मित्रांचा निरोप घेतला. उंदीर हे सगळं बसून वर बघत होता. 4 दिवस उलटले. पुन्हा मालक आणि तोच माणूस गोठ्यात शिरले. बकऱ्याच्या पाठीवर त्याने हात फिरवला तसं बकरा थरथरला. त्याला घाम फुटला. उजव्या हातानं त्याने बकऱ्याच्या पोटाजवळच्या फासळीत दाबलं आणि मालकाशी बोलून सौदा पूर्ण केला. मालकाच्या हातावर पैसे टेकवत बकऱ्याला सोबत घेऊन तो निघाला. बकऱ्याच्या आकांताबरोबरच बैलाच्या डोळ्यातून सुद्धा 2 अश्रू टपकलेच. पुन्हा 8 दिवस निघून गेले. मालक गोठ्यात शिरले. गोठ्यात बैलाशिवाय कोणीच नव्हतं. तो शहारला, थरथरू लागला. त्याचाही सौदा झाला आणि जड पावलानं तो गोठ्याबाहेर पडला. मेढीवरून पाहणाऱ्या उंदराच्या डोळ्यात अश्रू तरळले. जिच्या इलाजासाठी सर्व गोठा रिकामा झाला ती मालकीणसुद्धा वाचली नाही. जे कालपर्यंत म्हणत होते की ही समस्या आमची नाही, तुझी आहे आणि तूच उपाय पहा, नेमकं तेच आज या समस्येचं योग्य वेळी निराकरण न केल्यानं अगदी साफ झाले. आणि समस्या ज्याची होती तो आज अगदी सुरक्षित ठिकाणी होता. म्हणूनच श्रोते हो, समस्या कुणाची का असेना, पण जी व्यक्ती आज त्या समस्येत आहे त्या व्यक्तीला आपण साथ द्यायला हवी. कारण आपली छोटीशी मदत त्याच्या समस्येचं निवारण करण्यासाठी त्याच्यासाठी खूप मोठी असू शकते. त्याचबरोबर त्याला त्या संकटावर मात करण्याचा आणि ती मात करण्यासाठी आपण त्याला मदत करण्याचा आनंद दोघांनाही मिळणार आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.